तुम्ही मला ते करायला तयार आहे आम्ही. बकरं डायरेक्ट बकरं घेऊन रस्त्यावर उतरू शकतो आम्ही. कारण आम्ही पण आम्ही साहेब आता. वैतागलोय, त्रासच लय चालू आहे रात्रंदिवस आता त्रास सहन व्हाय ना आम्हाला पण. वाणी साहेब आम्हाला. रात्रंदिवस जागून जागून आम्हाला फार 2 दिवसात आजारी पडायची जर बारी झाली. प्रश्न सुटला नाही आंदोलनकर्त्यांचा तर आम्ही या सर्व आमच्या बांधवांसाठी यांच्या शेळ्या मेंढ्या आम्ही घेऊन उतरणार तहसील रस्त्यावर. कार्यालय आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट वर मोर्चा काढू. त्या टाळे ठोकले शेळ्या मेंढ्या घेऊन आम्ही हा शेळ्या मेंढ्या घेऊन येऊ तुम्ही माणसांचे. जसं शरद दादांनी केलं होतं त्याचा फायदा करून घेतला, लोकप्रतिनिधी झाले, निवडून आले आणि मेंढरावाल्यांना विसरून गेले. डॉक्टर सारुप्ते सातपुते साहेब काय येत नाही हो, काय अडचण काय आहे त्यांना? चव्हाण साहेबांशी बोला ना. नाही चव्हाण साहेब गोडेगावला मी बोलू लागतो, मी बोलतो. आता दुसरा दिवस आहे ना. हो डॉक्टर साहेब, माझा स्पीकर ऑन आहे. मी बल्लालवाडीला उपोषण करते, टाकीवर चढलेत, त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय, अन्नत्याग केलाय, पाणी घेत नाही. एक उपोषण करते थोरवे सिरियस झालेले आहेत, त्यांना अजून तुमचे आरोग्य डिपार्टमेंट त्यांना सलाईन सुद्धा लावलेलं नाही. माझा स्पीकर ऑन आहे, वाणी साहेब समोर रेकॉर्ड करतात. तर माझी तुम्हाला विनंती आहे सारोक्ते सर की आपण ताबडतोब ॲम्ब्युलन्स घेऊन सलाईन घेऊन तुमची टीम बल्लालवाडी या ठिकाणी पांगरी माता या ठिकाणी ताबडतोब पाठवा. बरोबर पाठवतो, पण हे मग आधी यांनी कोणी कळवलं काय तर नाही, फॉरेस्टवाले किंवा कोणी पोलिसांनी. फॉरेस्टला काय पडलंय? फॉरेस्टला मानवमुक्त जुन्नर तालुका करायचा आहे, बिबटमुक्त नाही करायचा. त्यांना मानवमुक्त करण्याची केंद्राकडून सुपारी घेतली. जुन्नर तालुका मानवमुक्त करायचा आहे, त्यांना बिबटमुक्त नाही करायचा. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ताबडतोब ॲम्ब्युलन्समध्ये सलाईनच्या बॉटल इंजेक्शन सगळं पाठवा. दोघांनाही, एक पेशंट सिरियस झालाय साहेब, बरं ताबडतोब पाठवा. मी या ठिकाणी आहे, इथेच बसूनच आहे मी. उद्या त्यांना काही कमी जास्त झालं तर बघा. आता प्रसार माध्यम वाणीसाहेब बाईट तुमचं रेकॉर्डिंग करून घेतलंय त्यांनी, स्पीकर ऑन केलेला आहे मी. सारोक्ते सर हो ताबडतोब पाठवा. बरं